मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनम हरिः. भगवान श्रीकृष्णाच्या अलौकिक भक्तीनं भरलेली अशी नारदांची भक्तिसूत्र आणि या भक्तिसूत्रावरील विवेचनाचा प्रवचनाचा आज द्वितीय दिवस आहे. पूज्य काकांच्या मुखारविंदातून आणि पूज्य गोविंद महाराजांच्या मुखारविंदातून आपण बहुसंख्य श्रोते श्रवण करत आहोत. आपलं हे परमभाग्य आहे. आजच्या या द्वितीय पुष्पाच्या प्रारंभी सुरुवातीला नारद भक्तिसूत्र या ग्रंथाचं पूजन करण्याकरता पुष्पमाला समर्पित करण्याकरता या ठिकाणी मी विनंती करतो आदरणीय संभाजी कोकाटे सर. पुंडली कवरे हरे पंढरीनाथ भगवान महर्षि नारद जी महाराज की जय. यानंतर आदरणीय अंदुरे गुरुजी यांना विनंती करण्यात येत आहे आपण पूज्य काकांना पुष्पमाला समर्पित करावी. यथेच्छसी म्हणजे जे तुम्ही ठरवलेलं आहे, जो तुमचा संकल्प आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण आणि काकांच्या त्या एका शब्दाच्या जोरावर पुण्याईवर तपश्चर्येवर हा सगळा कार्यक्रम उभा आहे. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. यानंतर आदरणीय मधुकर आबागाळेभाग यांना विनंती करण्यात येत आहे आपण पूज्य गोविंद महाराज यांना पुष्पमाला समर्पित करावी. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्थम भिक्षां देहि च पार्वती. पूज्य महाराजांना वंदन आणि आपण नारद भक्तिसूत्राच्या आजच्या द्वितीय दिनाच्या प्रवचन सेवेला आरंभ करावा. नारायण दीन दयाल रे भज मन राधे गोविंदा. नारायण दीन दयाल रे भज मन राधे गोविंदा. राधे गोविंदा राधे गोविंदा राधे गोविंदा राधे गोविंदा. टाळी वाजवा बोला. राधे गोविंदा राधे गोविंदा राधे गोविंदा राधे गोविंदा. राधे गोविंदा राधे गोविंदा. राधे गोविंदा राधे गोविंदा.
नारायण दीन दयाल रे भज मन राधे गोविंदा। सवे बोला नारायण परम कृपाल रे भज मन राधे गोविंदा। राधे गोविंदा राधे गोविंदा। राधे गोविंदा राधे गोविंदा। संख्येच्या मानानं टाळी वाजत नाही. राधे गोविंदा राधे गोविंदा। राधे गोविंदा राधे गोविंदा। राधे गोविंदा राधे गोविंदा। राधे गोविंदा राधे गोविंदा। नारायण दीन दयाल रे भज मन राधे गोविंदा। नारायण परम कृपाल रे भज मन राधे गोविंदा। भज मन राधे गोविंदा। भज मन राधे गोविंदा। गोपाल कृष्ण भगवान की जय। देवर्षि नारद जी महाराज की जय। भक्ति महारानी की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। हरि ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदम ईशमाळंदी वल्लभम। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। अहो देवर्षिर्धन्योऽयं यत्कीर्तिं शारं धन्वनः गायन माद्यन निदन तंत्र्या रमयत्यातुरं जगत। सातु अस्मिन परम प्रेमरूपा अमृतस्वरूपाच्या पुढे। देवर्षी नारदांच्या मुखातून भगवती भक्तीचं जे रहस्य उद्धृत झालं, उद्घाटित झालं, त्याचा विचार आपण कालपासून करतो आहोत। भक्तीचा विचार का करायचा, भक्तीचा विचार कुणी करायचा, भक्तीचा विचार कुणाकरता करायचा, या तीनही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। भक्तीचा अधिकारी कोण?
ज्याला ज्याला जीवन मिळालेलं आहे तो प्रत्येकजण भक्तीचा अधिकारी आहे. ज्याला जीवन मिळालं. तुम्ही म्हणाल जीवन प्राण्यांनाही मिळाले. हो, प्राणीही भक्तीचे अधिकारी आहेत. आणि म्हणूनच गजेंद्रासारखा पशुही भक्तांमध्ये उत्तम ठरू शकतो. अधिकारी कुणीही आहे. ज्याला जीवन मिळालं तो. भक्ती कोण सांगू शकतं? ज्यांनी भक्ती केलेली आहे असेच लोक भक्ती सांगू शकतात. बाकीचे जण भक्तीचा अनुवाद करतील. परंतु संतांच्या अनुवादानं भक्ती सांगणं हा स्वतंत्र भाग आहे आणि अनुभवानं भक्ती सांगणं हा स्वतंत्र भाग आहे. संत अनुभवानं भक्ती सांगतात. भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग. आम्ही उद्वेगाचा त्याग करून भक्ती पावलो हे संग सुख याचे. आम्ही भक्ती केली हे अगदी छातीठोकपणे संत सांगतात. तुम्हा आम्हाला हे सांगता येईल का? आम्ही भक्ती केली नाही सांगता येत. का? जो जो उद्वेग येतो त्याच्यात आपण पूर्ण बुडून जातो. उद्वेग म्हणजे दुःख, संसारातलं आलेलं दुःख. त्याच्यात आपण त्या विचारात इतके बुडून जातो, नंतर आपल्याला काही करता येत नाही. उगी आत्ता आपण इथं बसलेलो आहेत, आनंदाची गोष्ट आहे, असं कोणाच्या बाबतीत घडू पण नाही. पण जर घडलं, फोन आला, अहो अमुक अमुक तुमच्या जवळचे गेलेत, काय होईल हो? हे गोड लागेल का? नाही लागणार. का? त्या उद्वेगात लगेच मनुष्य बुडून जातो. उद्वेग दुःखाचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. भोगणे ते फळ संचिताचे. भोगणे ते फळ संचिताचे. उद्वेग वाहिला, भार वाहिला, दुःख आहेच आहे. संसाराच्या बाबतीत ही गोष्ट त्यागून दिली तर भक्ती करता येते. सामान्य मनुष्य त्या अधिकाराचा नाही. म्हणून भक्ती करण्याकरता त्यानं अनुवाद केला पाहिजे आणि अनुवाद ऐकला पाहिजे. अनुवाद म्हणजे काय? संतांनी जे सांगितलं आहे तेच आपण परत परत सांगणे, त्याला अनुवाद म्हणतात. एकदा सांगितलं नाही चालत, पुन्हा 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 पुन्हा, यालाच अभ्यास म्हणतात. बरं, अभ्यास हा पौनः पुण्येन प्रवृत्ती. पुन्हा पुन्हा तेच करायचं. आता इथं बरेच जण सर आहेत, विद्यार्थ्यांना आपण काय सांगतो? अभ्यास करा सांगतो ना. अभ्यास करणं म्हणजे काय? तेच त्याचंच रटन परत 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 करणं. पाठांतर होईपर्यंत ते पुन्हा त्याची आवृत्ती करीत राहायचं. आवृत्ती कळणार नाही, मराठीत सांगतो, रिपिटेशन करीत राहायचं. त्याचंच रिपिटेशन करीत राहायचं, यालाच अभ्यास म्हणतात. जर व्यवहारातल्या गोष्टी आपल्या बुद्धीत राहाव्यात याच्याकरता रिपिटेशन लागत असेल, तर परमार्थातल्या गोष्टी आपल्या बुद्धीत पक्क्या बसाव्यात याच्याकरता रिपिटेशनची आवश्यकता नाही का? सांगा. याच्याकरता रिपिटेशनची आवश्यकता आहे. म्हणून तेच तेच ऐकलं पाहिजे. मी हा मुद्दा थोडासा खुलासा करून पुढे नेईन. याचा अर्थ असाही नाही की कीर्तनात तेच तेच विनोद ऐकले पाहिजेत, कीर्तनात त्याच त्याच गोष्टी ऐकल्या पाहिजेत. पण ज्ञानेश्वरीत आलेले तेच तेच सिद्धांत वेगवेगळ्या पद्धतीनं आले असतील तर त्याचा अभ्यास त्या पद्धतीनं निश्चित केला पाहिजे. गंमत आहे, जाता जाता एक गोष्ट सांगून जातो, ओघानं आली म्हणून. ज्ञानेश्वरी किंवा गाथा, परवा पूज्य
चैतन्य महाराजांचं एक वाक्य मला खूप भावलं. आळंदीला बोलत असताना ते बोलले, मनुष्यानं पहिल्यांदा गाथेचा अभ्यास करावा, नंतर नाथ भागवताचा अभ्यास करावा आणि नंतर ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा. या क्रमानं जर मनुष्य गेला तर कितीही सामान्य बुद्धी असो, त्याच्या डोक्यात हे तीनही ग्रंथ बसल्याशिवाय राहत नाहीत. महत्त्वाची बाब आहे. अभ्यास करायचं म्हणजे काय करायचं असतं? एखादी ओवी ऐकली प्रवचनाच्या द्वारे म्हणजे आपला अभ्यास होतो असं नाही. याकरता क्रमानं जसं पारायण महत्त्वाचं आहे तसं त्या ओवीच्या प्रत्येक शब्दाच्या अर्थापर्यंत आपल्याला जाता यावं. प्रत्येक शब्दापर्यंत. याला अभ्यास म्हणतात. विस्तार करत नाही, परंतु हा शब्दांचा अभ्यास आहे. त्यानंतर त्यातून सिद्धांतांचा अभ्यास येतो आणि त्यातून अनुभवाचा अभ्यास येतो आणि हा अनुभवाचा अभ्यास भक्तीपर्यंत नेतो. हा कोणत्या मार्गानं जाऊ शकतो त्याच्या पायऱ्या, त्याचा क्रम देवर्षी नारद आपल्याला सांगतात. आणि हा क्रम सांगताना पहिल्यांदा अथातो भक्तिम व्याख्यास्यामा म्हटले. आम्ही आता भक्ती सांगतो, पण नुसती भक्तीची लक्षणं सांगून चालत नाही. शास्त्रात असं वर्णन आहे, नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. केवळ अमुक वस्तू आहे असं म्हणून चालत नाही, तर त्याची लक्षणं द्यावी लागतात. लक्षणं म्हणजे काय? असाधारण धर्म हा लक्षण. त्याच वस्तूवर जे बसतं त्याला लक्षण म्हणतात. गाय आहे, गाईसारखा दुसरा प्राणी असतो, पण त्याला म्हणत नाही. गाईसारखाच दिसणारा गवय नावाचा प्राणी आहे, ती दिसली नाही. जर्शी दिसली तिला गाय म्हणायचं नाही. विस्तार नाही सांगत. सासना शृंगादिमत्वम गोत्वम. जिला पोळी आहे आणि शिंग आहे, वशिंड आहे, अशा प्रकारची जी आहे तिला गाय म्हणतात. हा तिचा असाधारण धर्म झाला. असाधारण म्हणजे तिच्यासारखा दुसरा धर्म दुसरीकडे कुठेच दिसत नाही. खालची जी पोळी असते ती वाघाला असते का? पाहिली का कोणी? वाघ जवळून पाहत नाही कोणी, पण वाघाला दिसते का? नाही. का? फक्त ती गाईच्या ठिकाणीच दिसणार आहे. म्हणून याला असाधारण धर्म म्हणतात. भक्तीच्या बाबतीतले जे असाधारण धर्म आहेत ते आपल्याला कशातून कळतील? तर ते आपल्याला शास्त्रातून कळतात, प्रमाणांमधून कळतात. प्रमाण कोणतं? तर शब्द प्रमाण सगळ्यात महत्त्वाचं प्रमाण सांगितलं. हे मुद्दे सिद्धांताच्या दृष्टीनं किंवा ती लक्षणं ऐकण्याच्या दृष्टीनं आपल्याला महत्त्वाची आहेत, म्हणून एकेका वाक्यात सांगून जातो आहे. तर प्रमाण कोणतं? तर प्रमाणाच्या बाबतीत आपण प्रामुख्यानं हा जो अभ्यास करतो आहोत, मला आपल्याला सांगायला खूप आनंद होतो. सद्गुरू वैकुंठवासी पूज्य धुंडा महाराज देगलूरकर यांनी नारद भक्तिसूत्रावर खूप अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं विवेचन केलेलं आहे आणि त्या मार्गानं आपण जातो आहोत. त्या चिंतनाच्या मार्गानं जातो आहोत. कसं आहे? मोठ्यांनी चिंतन जर करून ठेवलं असलं तर त्याचा लाभ सगळ्यांकरता मिळावा या दृष्टीनं हे प्रकटीकरण करून मी पुढे जातो आहे. जे अभ्यासू असतील नंतर वैयक्तिकरित्या हे वाचन करीत आपण अभ्यास करा, कारण अशा पद्धतीचा अभ्यास आपल्याला संपूर्ण देशात कुणीही केलेला दिसणार नाही. इतका सखोल अभ्यास या नारद भक्तिसूत्रांवर वैकुंठवासी पूज्य धुंडा महाराजांनी केला. मी बोलत हे होतो की प्रमाण आणि लक्षण. तर प्रमाण शब्द प्रमाण आहे. शब्द प्रमाणामध्ये दोन प्रकार सांगितले. एक प्रकार आहे तो म्हणजे वेद, शास्त्र, ही प्रमाणं शब्द प्रमाणात बसतात भक्तीच्या दृष्टीनं. आणि दुसरं आप्त प्रमाण, आप्तस्तु यथार्थ वक्ता, जो आपल्या कल्याणाचं आणि खरं सांगतो त्याला आप्त म्हणतात. आणि जगात आपल्या कल्याणाचं सांगणारे खरे कोण येतो? फक्त संत आहेत.
आपल्याला आपल्या कल्याणाचा, अंतिम कल्याणाचा मार्ग व्यवस्थित दाखवून आपल्या बोटाला धरून मुक्कामापर्यंत पोचविण्याचं काम संत करतात. म्हणून संत आप्त आहेत. जगात किती जवळची व्यक्ती असो पण ती आपली आप्त असू शकत नाही. याचं कारण आहे, आपल्याला व्यवहारातलं शिक्षण सगळे देतात पण परमार्थाच्या मार्गावर ते कुणीच नेत नाहीत. आणि खरा मार्ग कोणता, खरं सांगणं कोणतं, तर परमार्थाच्या बाबतीतलं सांगणं हे खरं सांगणं आहे. म्हणून संतांनी जे सांगितलं आणि त्यातही देवर्षी नारद हे खरे आप्त आहेत. म्हणून त्यांच्या मुखातून आलेल्या लक्षणांचा आपण विचार करीत आहोत. भक्तीचं पहिलं लक्षण आपण काल थोडक्यात का होईना पाहिलं. सा तु अस्मिन् परम प्रेमरूपा, सर्वोत्कृष्ट प्रेम. बऱ्याच वेळा असं होतं की माझं तुमच्यावर फार प्रेम, माझं तुमच्यावर फार प्रेम हे म्हटलं जातं पण प्रेम नसतं. गंमत आहे. पत्नी आपल्या पतीला सतत म्हणते माझं तुमच्यावर फार प्रेम आहे. वैकुंठवासी धोंडा महाराजांचाच दृष्टांत सांगतो. नवरा ऑफिसून आला, बिचारा थकून आला होता, बोलणे खाऊन आला होता. इच्छा होती चहा मिळेल घरी, पण मॅडम पलंगावर झोपल्या होत्या. का हो, तुम्ही थकून आलात, मी पण काही नाही खाल्लं, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. का हो, मलाही चहा करावं वाटतं पण मला उठवत नाही, माझं तुमच्यावर फार प्रेम आहे. तुम्हीच आता आलात तर बरं झालं, थोडा चहाचा डबा काढा, साखरेचा डबा काढा, ते पाणी ठेवा, त्यात सगळं टाका, माझं तुमच्यावर फार प्रेम आहे. प्रत्येकाला ध्रुपद होतं बरं, माझं तुमच्यावर फार प्रेम आहे, माझं तुमच्यावर फार प्रेम आहे. तुम्ही करा चहा आणि मला पाजा, माझं तुमच्यावर फार प्रेम आहे. ते म्हणायचे काडी लाव तुझ्या प्रेमाला. काय या प्रेमाचा उपयोग आहे सांगा ना. प्रेम नाही सांगता, दाविता, बोलता, अनुभव चित्ता, चित्त जाणे. लक्षात ठेवा, जो मनुष्य प्रेम आहे प्रेम आहे म्हणतो, तुका म्हणे येथे काहीतरी आहे. त्या प्रेमाला कधीच त्या प्रेमावर विश्वास ठेवू नका. न बोलता आपलं कर्तव्य जो चुकत नाही आपल्या प्रिय व्यक्तीच्या बाबतीत, त्याचंच प्रेम आहे हे जाणत जावं. नियम आहे. जसं व्यक्तींच्या बाबतीतही हे आहे तसंच भगवंताच्या बाबतीतही हेच आहे. माझं देवावर प्रेम आहे हे देवाला सांगण्याची गरज नसते. माझं देवावर प्रेम आहे हे जगालाही सांगण्याची गरज नसते. हे जितकं गुप्त ठेवावं तितकं वाढतं. गोष्ट जितकी गुप्त ठेवावी तितकी सुरक्षित असते. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी सांगितलं, माझे दिठावेल प्रेम याजसाठी वनांतरा, जातो सांडून या घरा, माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. मी एकांतात का जातो? तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही महात्मा आहात, तुम्हाला एकांतात जाण्याची काय गरज आहे? तुकाराम महाराजांनी म्हणावं की माझं ज्या भगवंतावर प्रेम आहे त्या प्रेमाला दृष्ट लागू नये म्हणून मी एकांतात जातो. ही प्रेमाची गोडी. खरं सांगू का, मोठ्या लोकांची आपली ओळख आहे, मोठे लोक आपल्यावर प्रेम करतात, हे लोकांना का सांगावं लागतं? आपलं मोठेपण वाढावं म्हणून सांगावं लागतं ना. आपलं मोठेपण वाढण्याकरता जर मोठ्यांच्या प्रेमाची आपण किंमत देत असू तर लक्षात ठेवा, त्याला प्रेम म्हणत नाहीत, त्यात ते स्वतःवरचंच प्रेम आहे, त्याला प्रेम नाही म्हणत. म्हणून सा तु अस्मिन् परम प्रेमरूपा, भगवंतावरच अत्यंत प्रेम असणं हे भगवत भक्तीच्या लक्षणाचं पहिलं सूत्र. हां, त्या मोठ्या व्यक्तीला विकून आपलं मोठेपण वाढवणं ते होतं, म्हणून त्याला प्रेम म्हणत नाहीत. या पुढच्या सूत्रात देवर्षी नारदांनी म्हटलं अमृत स्वरूपाचं. भगवंताची ती भक्ती कशी आहे तर अमृत स्वरूप आहे, ती अमृत आहे. नुसतं नाव अमृत किंवा अमृता ठेवलं म्हणजे मनुष्य अमृत होत नाही. याकरिता त्या अमृतत्वाचं लक्षण व्यवस्थितपणे जाणून घ्यावं लागतं. अमृत म्हणजे काय किंवा अमर म्हणजे काय? न मरणारा, जो मरत नाही.
आणि अमृत म्हणजे काय? जे मरू देत नाही, जे मरू देत नाही, जे पिल्यानंतर मरण होत नाही त्याला अमृत म्हणतात. मग भक्ती, यात 2-3 मुद्द्यांचा विचार आपल्याला करावा लागेल. एक, अमृत, ज्याला ज्याला अमृत म्हणतात ते खरं अमृत आहे का? खऱ्या अमृताच्या कसोटीवर ते अमृत टिकतं का? याचा एक विचार करावा लागेल. अमृताची व्याख्या व्यवस्थित पाहावी लागेल आणि भक्ती अमृत कशी आहे याचाही विचार करावा लागेल. शास्त्रात 5 प्रकारच्या अमृतांचा विचार आला. नाथ महाराजांनी याचं सुंदर वर्णन केलं की हे 5 अमृत आहेत आणि ही 5 अमृत कुणाकुणाला उपयोगाला येतात. नाथ महाराज म्हणतात, स्वादामृत, उन्मादामृत, सुप्त्यमृत, तृप्त्यमृत, ये अमृते प्रलोभार्थ परमामृत 5वे. पहिलं सांगितलं स्वादामृत, दुसरं सांगितलं उन्मादामृत, तिसरं सांगितलं सुप्त्यमृत म्हणजे झोपेचं अमृत बरं, आणि चौथं सांगितलं तृप्त्यमृत. 5वं परमामृत आपण नंतर पाहू. पहिलं जे स्वादामृत आहे ते कुणाला मिळतं? ते स्वर्गात असतं म्हणे. आणि ते स्वर्गातलं स्वादामृत प्रामुख्यानं स्वर्गातल्या स्त्रियांना मिळतं. ज्या देवस्त्रिया आहेत त्यांना ते उपलब्ध होतं. स्वादामृत अप्सरांसी तेने त्या स्वादिष्ट सर्वांसी, तृप्त्यमृत ते देवांसी क्षुधा त्यासी बाधीना. म्हणजे त्या दोघांच्यामध्ये सुद्धा अमृताचे 2 प्रकार आहेत. म्हणजे स्वर्गातल्या स्त्रियांकरता असलेलं जे अमृत आहे ते स्वादामृत आहे आणि स्वर्गातल्या देवांकरता असलेलं जे अमृत आहे ते तृप्त्यमृत आहे. स्वादामृत म्हणजे त्या सतत सर्वांना चांगल्या वाटाव्यात एवढंच त्या स्वादामृताचं फळ. आणि तृप्त्यमृत म्हणजे काय? बरं, तृप्त्यमृत प्यावं लागत नाही बरं, मी पाहिलं नाही, मी ऐकलेलं आहे. तृप्त्यमृत फक्त पाहिलं नुसतं, अमृताचा मोठं पात्र ठेवलेलं आहे तिथे आणि त्या अमृताकडं पाहिलं की तृप्ती होते, प्यावं लागत नाही. बरं, ती तृप्ती किती होते? मग खावं प्यावं काहीच लागत नाही. किती सोपं आहे हो.